नागपूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यासाठी बैठकांचं सत्र तिन्ही पक्षाचं सुरू झालेलं आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। एक बैठका झालेल्या आहे, काय चर्चा झाली नेमकी? असं आहे की महाविकास आघाडी लोकसभा विधानसभेत एकत्र लढली होती। त्यानंतर आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी लढावी असं काही लोकांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार आमच्या निवड समितीमध्ये आमचा निर्णय झाला होता, जिल्हा निवड समितीमध्ये, की आपण एक प्रत्येक विधानसभानिहाय कुठे कुठे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत त्यांच्या जागा निवडून येऊ शकतात, त्या संदर्भात आढावा घेऊन आपण त्यांच्याशी चर्चा चालू केली आहे। कालच मी राष्ट्रवादीचे नेते अनिल बाबू देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण कुठे कसं निवडून येऊ शकतो आणि निवडून येण्याचा क्रायटेरिया काय, राष्ट्रवादीचा, काँग्रेसचा आणि शिवसेनेचा, यावर आम्ही चर्चा करणार आहोत। आणि जिथे ज्या पक्षाचा उमेदवार सक्षम असेल, तो निवडणूक लढला असेल, दुसऱ्या क्रमांकावर असेल किंवा त्याच्यामागे पाठबळ असेल, हा क्रायटेरिया ठरवून आम्ही तिथले उमेदवार निश्चित करणार आहे। पण पहिल्या टप्प्यामध्ये आमची ही चर्चा झालेली आहे। शिवसेना ठाकरे गटाला जवळपास 40 जागांची त्यांची मागणी आहे, 35 ते 40 जागा त्यांना हवा आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटही 20पेक्षा जास्त जागा मागण्याच्या तयारीत आहे। काँग्रेसची किती तयारी आहे? नाही, असं आहे की तयारी कोणाची किती, फक्त निवडून कसा येणार आणि क्रायटेरिया काय, तिथे तुमच्या पक्षाला मतं किती मिळाले होते, महानगरपालिकांचा आपण आढावा घेतला, तर या सर्वावर ही निर्भर किती जागा द्यायच्या हे आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही प्राथमिक याच्यात पहिले ज्या विधानसभा क्षेत्रात कुठे कुठे राष्ट्रवादी केव्हा निवडून आली होती, शिवसेना केव्हा निवडून आली होती, काँग्रेस केव्हा निवडून आली होती, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून नंतरच्या टप्प्यात आम्ही कोणाला कोणची जागा द्यायची याच्यावर जाणार आहोत। हायपोथेटिकल आहे, परंतु समजा नाही जुडून आलं तर काँग्रेसची 151 जागांवर तयारी आहे, लढण्यास तयार आहे, उमेदवार आहे तेवढे? मला असं वाटतं की काँग्रेस जवळ 151,000 उमेदवार 151 जागांसाठी आहे, परंतु लोकसभा विधानसभामध्ये महाविकास आघाडी झाली तर आमचा पहिला प्रयत्न आहे की कार्यकर्त्यांच्याच दृष्टिकोनातून किंवा सगळे निवडून यावे, मताचं विभाजन होऊ नये, यासाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे। आता पाहू शेवटपर्यंत काय होते ते। नाही झालं तर तुम्ही तयारी समजायची आहे? नाही झालं तर निवडणुका तर लढायच्याच आहे ना, आम्हालाही लढायच्या आहे, त्या दोन्ही पक्षांनाही लढायच्या आहे, सगळेच निवडणुका लढणार आहे। परंतु प्राथमिकदृष्ट्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे, आम्ही तो शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू। शेवटचा प्रश्न माझा, शिवसेना ठाकरे गटानं जवळपास 35-40 जागा मागितल्या, ती त्यांची कॅपॅसिटी आहे का हा प्रश्न आहे। शरद पवार गटाने जेवढं मागितलं त्यांची कॅपॅसिटी आहे का? मग काँग्रेस किती सोडणार? कारण की वारंवार म्हटलं जातं की नागपूरची लढत ही भाजप वर्सेस काँग्रेस अशीच आहे। नाही, आता आम्हाला दोन्ही पक्ष जेव्हा आम्हाला म्हणेल की इथली जागा सोडा, तर त्या सोडण्यामागचा आणि त्यांचा उमेदवार निवडून येण्यामागचं काय समीकरण आहे, यावर तिन्ही पक्ष बसून आम्ही चर्चा करू आणि त्या चर्चेतनं निघेलच की कोण इथे सक्षम आहे, इथे याच्या आधी 2-4 निवडणुकांमध्ये कोण लढलं होतं, हे सगळे ग्राह्य धरूनच मग आम्ही ती जागा सोडायची की नाही सोडायची यावर जाणार आहोत। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।